देवाईचं ते वाक्य त्याच्या कानात सतत घुमत होतं. चुकीला माफी नाही, त्याच्या घरचे असले तरीही नाहीच. कधीपासून हाताच्या तळव्यात एखाद्या विषारी काट्याप्रमाणे खुपसत असलेली गोळी देवाईने काढली आणि कार्तिकच्या दिशेने भिरकावली. पांढऱ्या शुभ्र मार्बल फ्लोअरवरून ती गोळी टन 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 आवाज करत कार्तिक ठाकूरच्या पायाशी येऊन थांबली आणि सनकन एक थंड लहर सगळ्यांच्या अंगातून लहरत निघाली. हीच तर गोळी एका बापाने आपल्या मुलाच्या हृदयात झाडली होती ना. आतली ती एक एक पेशी भेदत त्याच्या शरीराच्या बाहेर पडली होती. पण मग तो वाचला कसा, प्रश्न तरीही मागे उरत होताच. कार्तिक ठाकूर प्रश्नार्थक मुद्रेने समोर उभा होता. तेवढ्यात जॉन किंचित हसत बोलला, बॉस इज ऑलवेज राईट. सर, कार्तिकला सुरुवातीला काहीच कळलं नाही, पण मग जेव्हा जॉनच्या बोलण्याचा अर्थ कळू लागला तसे त्याचे डोळेच विस्फारले. तो देवाच्या छातीवर शर्टाच्या आतमध्ये एकदा त्या किंचित बँडेज लावलेल्या डाव्या बाजूकडे आणि एकदा त्याच्या उजव्या व्यवस्थित असणाऱ्या बाजूकडे बघत होता. जॉन बरोबर बोलत होता. बॉस इज ऑलवेज राईट. अखेर देवाय कार्तिक ठाकूर होता. तो चुकीचा कसा असू शकतो? तो नेहमीच बरोबर होता, अगदी स्वतःच्या बाबतीतही. आबासाहेब आपल्या मुलाच्या हृदयाकडे बघत बसले, जे त्याच्या छातीच्या पिंजऱ्यात डावीऐवजी उजवीकडे सुरक्षितपणे धडकत होतं. जगामध्ये अशी खूपच कमी लोक असतात ज्यांचं हृदय जन्मता डावीऐवजी उजवीकडे असतं. पण एक बाप असून कार्तिकला आपल्या मुलाबद्दल ही माहिती नव्हती आणि राणाने त्याच्या डाव्या बाजूला गोळी चालवली होती, जी हृदय नसलेल्या पोकळीतून फक्त बरगड्यांना चाटून गेली होती. कसा मरणार होता मग तो सम्राट? कार्तिक आणि देवाय एकमेकांकडे रोखून बघत होते. देवाय कार्तिकला, घाबरू नका डॅड, मारणार नाही तुम्हाला काही या घरातील कोणालाच इजा करणार नाही. आज सगळ्या गोष्टीबरोबर तुमच्यावरचा रागही संपून गेला आहे. काहीच उरलं नाही देण्यासाठी तुम्हाला. न द्वेष, न संताप, न क्रूरता. एकदम रीता झालोय आतमधून. देवाय आतमधून नुसता कोसळत होता. आपल्याच कुटुंबाकडून उद्ध्वस्त झालेल्या आपल्या संसाराचे दुःख त्याच्या मनाच्या बांधावरून मुक्तपणे वाहत होतं. परवा नव्हती त्याला की त्याच्या अश्रूंचा कोणी त्याचा काय अर्थ काढावा, त्याला कमजोर समजावं, दुर्बल समजावं, त्या महान शहंशाला जिंकूनही धुळीत मिसळलेलं समजावं. काय फरक पडतो असं पण तर सगळं संपलेलं होतं. हे जग, जगाचे नियम, हा परिवार, नातीगोती, सगळं समाप्त एकदाच. घरातले सगळे आबासाहेबांकडे आश्चर्याने बघत होते. आबांनीच देवाची हत्या घडवून आणायचा प्रयत्न केला. एक बाप म्हणून आपल्या मुलाचाच खून. ते सगळेजण थिजून गेले होते. कुठल्या थराला येऊन बसली होती ही रक्ताची नाती आज? किंजल, आनंदी, जीजी आणि आज स्वतः खुद आबासाहेब. एक भयान प्रतिबिंब त्यांना स्वतःचं एकमेकांच्या डोळ्यात दिसत होतं, ज्याने त्यांना मुळापासून हादरवून टाकलं होतं. एक परिवार म्हणून ते कधी चांगले नव्हतेच, पण आता एक माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचेही राहिले नव्हते. देवाईने डोळे घट्ट मिटून घेतले. एक दीर्घ श्वास घेत परत बोलायला सुरुवात केली. खूप सावरायचा प्रयत्न केला मी ह्या घराला, इथल्या नात्यांना. एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून नेहमीच उभा राहिलो सगळ्यांसाठी. सगळ्याच जगाशी वाईट होतो, पण स्वतःच्या घराच्या बाबतीत कधीच कुठल्या प्रेमाला, कर्तव्याला चुकलो नाही. वाटलं माझा परिवार आहे, माझी बहीण, माझी काकू, माझी आत्या. आबासाहेबांकडे बघत, माझा बाप आहे, माझे सगळे होते, पण मी शेवटपर्यंत कोणाचाच नव्हतो. हे तेव्हा कळलं नाही. खरंच काय चुकलं होतं माझं? हा पैसा, ही सत्ता, ही पॉवर, मला तर कधी काहीच नको हवं होतं. जे बनवत होतो ते केवळ तुमच्यासाठीच. बदल्यात मी फक्त माझं प्रेम, माझा संसार, माझी बायको, माझं न जन्मलेलं बाळ मागितलं होतं. खूप जास्त मागितलं होतं का मी? खूप जास्त स्वार्थी झालो होतो का स्वतःच्या त्या शापित प्रेमासाठी? म्हणूनच एकामागून एक शिक्षा दिल्या का तुम्ही मला? कोणी माझ्या प्रेमाला बाजारात मांडलं, कोणी तिच्या अब्रूचा लिलाव केला, कोणी माझ्या बाळाला जन्माला येण्याच्या आधीच मुळापासून उपटून काढायचा प्रयत्न केला. आणि हे सगळे करून थकले तर माझीच हत्या घडवून आणायचा प्रयत्न केला. एवढं काय वाईट वागलो मी तुमच्याशी की तुम्ही हे सगळं माझ्याबरोबर केलं? चुकीचे तुम्ही नव्हता, मी होतो, हो ना आत्या? अहिल्यादेवीकडे बघत देवाई बोलला.
आता मी थकलोय, खूप थकलोय परक्या लोकांना आपलं मानून आणि स्वतःचाच विश्वासघात करून. मी वेगळं करतोय मला स्वतःला तुमच्यापासून आज, तुमच्या अस्तित्वापासून कायमचं दूर. हे घर, संपत्ती, हे वैभव ज्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर होता, हे सगळं मी तुमच्या नावे करतोय. सांभाळा तुमचा तो माज, ती घमेट, तुमची ती कारस्थाने तुमच्याजवळ. पण यापुढे तुम्हाला माझ्या आयुष्यात काडीचंही स्थान नाही. याच्या पुढे तुम्ही कोणीच नाहीत माझे, काहीच संबंध नाही तुमचा आणि माझा. तुम्ही मरा की जगा, काहीच फरक पडत नाही मला. सूड उगवण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी शत्रूचं नातं तरी द्यावं लागतं, तेवढंही स्थान मला तुम्हाला माझ्या आयुष्यात द्यायचं नाही आहे. यू जस्ट डोंट डिझर्व मी. देवाय जॉनला. जॉन, पर्सनल बॉडीगार्ड्स हटवण्यात यावेत. पण बॉस, जॉन मध्येच अडखळत बोलला. देवाय, नाही मारणारे कोणी आता यांना. जिच्यापासून सगळ्यात मोठा धोका होता ती तर मेली, आता कसला धोका यांना? आणि आता यांची कसली दुश्मनी कोणाशी? म्हणून तर तिच्या जीवावर एवढे सगळेजण उठले होते ना. आता ती मेली तर सुखाने जगतील, हो ना काकू, हो ना आत्या? त्याने एक नजर त्या पूजेवर टाकली. अजूनही त्याच्या बाजूला विरजाला स्थान देण्यात आलं नव्हतं. त्याच्या एकट्याचाच फोटो होता. रागाने त्याने ती सगळी पूजा उधळून लावली आणि वरच्या मजल्यावर आपल्या रूमच्या दिशेने निघून गेला. देव आणि विरजाची बेडरूम. दाराच्या चौकटीच्या बाहेरूनच त्याने आपल्या त्या रिकाम्या संसारावरून नजर फिरवली. फक्त 13-14 दिवसांपूर्वीच त्या रूममध्ये ती होती, हसत खेळत, आपल्या दुर्दैवी भूतकाळातून बाहेर येत, सुखी संसाराची परत एकदा मूर्ख स्वप्ने बघत. पण आता सगळंच रिकामं. त्याचे भिरभिरणारे डोळे तरी त्या पोकळ्यातून तिचं नसलेलं अस्तित्व शोधण्याचा असफल प्रयत्न करत होते. तू तो नहीं है लेकिन तेरी मुस्कुराहटे है, चेहरा कहीं नहीं है पर तेरी आहटे है. तू है कहा है तेरा निशा कहा है, मेरा जहा कहा है. जान. त्याचा तो आक्रोश संपूर्ण पॅलेसला, त्यात राहणाऱ्या त्या दगडी माणसांना भेदून गेला. देवाची माणसं त्या सगळ्या ठाकूर परिवाराकडे अगदी तिरस्काराने बघत होती. ती तिथे ड्रेसिंग टेबलापाशी तिची केस विंचरायची फणी तशीच पडली होती. त्या दिवशी त्यानेच तर तिची वेडीवाकडी वेणी घालून दिली होती. अर्धे केस आतमध्ये तर अर्धे केस बाहेर. स्वतःशीच खिन्नपणे हसला देवाय. तरी पण किती कौतुक होतं तिला त्या वेणीचं. सारखी सारखी आरशात स्वतःलाच निरखत होती. खूपच छान, खूपच सुंदर. शब्द कमी पडत होते तिला त्याच्या त्या वेड्या बावड्या प्रेमाचं कौतुक करायला. लगेचच धडपडत धावली बाल्कनीत. 2 सेकंदाने टपोरं चाफ्याचं फूल ओंजळीत घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली. हे घालून द्याल का? विरजा अनमिष नेत्राने त्याच्याकडे बघत अडखळत बोलली. देवाने भरल्या डोळ्यांनी स्मित केलं. हो म्हणून किंचित मान हलवली. तिचा हात पकडला आणि ते चाफ्याचं फूल तिच्या केसात माळायला गेला तर ती त्याच्या हातातल्या हातात विरत गेली व हाती उरले फक्त तिचं अजूनही जाणवत असलेलं उबदार अस्तित्व. देवाने एकदा आपल्या त्या रिकाम्या ओंजळीत बघितलं आणि एकदा त्या रिकाम्या रूमकडे. सारस परत बकास. जॉन, गेली रे ती. देवाई गुडघ्यावर कोसळला आणि आपल्या त्या रिकाम्या संसाराकडे बघून रडू लागला. कदर केली नाही बाळा मी तुझी कधी. नेहमीच छळत आलो तुला, म्हणूनच सोडून गेलीस ना. एकदा ये ना जान, बघायचंय तुला. माफी मागायची आहे तुझी. नाही थांबवणार तुला मी माझ्या दुर्दैवी आयुष्यात परत. जाऊ देईल ह्यावेळी लांब, पण प्लीज परत ये. एकदाच ये आणि मला खूप सारी शिक्षा करून जा. पण विरजा त्याला काय उत्तर देणार होती? ती तर खूप लांब चालली गेली होती त्याच्यापासून. देवाय आक्रोश करत. कोणी नाही देवाय ठाकूर तुझं, कोणी नाही. एकच होती जी तुझी होती, तीही तुला सोडून गेली. आता तू एकटा, फक्त एकटा. व्हाय इज लव्हिंग यू ऑलवेज लॉसिंग गेम? विरजा जोशी. तो जोरात आक्रोशला. वेडा होता तो, या जगाच्या साम्राज्याच्या दृष्टीने ठार वेडा. मला काही नको जॉन. हा पैसा, ही सत्ता, हा दुनियेचा राजपाट, काही नको. मला माझी जान हवी. मला जान हवी फक्त. जान, आय एम सो सॉरी. अतिशय नाजूक गर्भ होता तिचा. आमच्या बाळालाही गमावून बसलो मी. देवायचा आक्रोश थांबतच नव्हता. आय एम स्कॅरेड, सो स्कॅरेड जॉन. हे एवढंच उरलं माझ्याकडे तिचं. हेही कोणीतरी हिसकावून घेईन. यालाही कोणाची नजर लागेल आणि पायाखाली तुडून टाकलं जाईल.
देवाई विरजाच्या साड्या, तिचे कपडे, त्या तिच्या बारीक सारीक आठवणी स्वतःभोवती कवटाळून घेत एका लहान मुलासारखा रडत होता. खूप लढला तो, खूप झुंजला आपलं ते अयशस्वी प्रेम मिळवण्यासाठी, पण शेवटी हरलाच. त्याच्या कोणत्याच माणसाला त्याचं दुःख सहन होत नव्हतं. भिजलेल्या काळजाने ते दरवाजाच्या बाहेरच उभे होते. आतमध्ये जाऊ शकत नव्हते. त्या जळालेल्या वास्तूतील त्या देववीराच्या तुटलेल्या आठवणी खूपच पवित्र होत्या. बाहेरच्या काळ्या आणि निष्ठुर जगाला त्यात प्रवेश नव्हता. देवाई विरजाच्या सगळ्या वस्तू, कपडे, ती प्रत्येक आठवण बॅगेत भरत होता. त्याला त्या अपवित्र वास्तूत तिची कुठलीच आठवण बाकी ठेवायची नव्हती. जॉनने न राहून विचारलं, बॉस कुठे? देवाय, कुठे जाऊ जॉन? मला घर नाही. माझं घर तर ती होती. ती गेली आणि घरही सुटलं. त्या सगळ्या पॅलेसकडे बघत, ही तर स्मशानभूमी आहे माझ्या प्रेमाची. इथे राहून काय करू? मी तिथेच जाणार जिथे माझी जान आहे. देवाई विरजाची ती बेडरूम लॉक करण्यात आली. बाहेरून सिमेंटचं प्लास्टर लावून कायमचं बंद करण्यात आलं ते दार. तो खाली आला आणि घराच्या बाहेर पडू लागला. मध्येच थबकला. घरातली त्याची ती सो कॉल्ड फॅमिली तिथेच होती. तो मागे वळला आणि बोलला, डॅड. दोघांना माहीत होतं ही त्याची शेवटची हाक होती आपल्या बापासाठी. भरल्या डोळ्यांनी देवाई आपल्या बापाला बोलला, आय ऑलवेज लव्ह यू डॅड. मी नेहमीच तुमच्यावर प्रेम केलंय आणि नेहमीच करत राहील. हे तो मोठ्याने बोलू शकला नाही. मी तुम्हाला मारणार नाही, घाबरू नका. व तसाच तो दरवाजाच्या बाहेर पडला. आबासाहेब दरवाजातून बाहेर पडणाऱ्या आपल्या मुलाला सुन्नपणे बघत होते. दुर्दैवी त्यांचा मुलगा नव्हता, ते होते. म्हणूनच आयुष्यभर जवळ असूनही कधीच कदर करू शकले नाहीत ते त्याची. इथला सगळा हिशोब आटपून गाड्या परत निघाल्या भामरागडच्या दिशेने. त्याच दऱ्याखोऱ्यातून त्या रांजाच्या प्रेमाचे तुटलेले अवशेष शोधायला. मोहब्बत हो भी जाए तो उसे मशहूर मत करना जनाब. यह दुनिया तुम्हें एक ही पल में बर्बाद कर देगी. इंटेलिजन्स टीमने पॅलेसमधला आपला सगळा सेटअप गुंडाळला. सिक्युरिटी टीम्सही तयार होऊ लागल्या. पर्सनल बॉडीगार्ड्सही निघाले. काही निवडक टीम्स सोडून संपूर्ण पॅलेस रिकामा होणार होता. पॅलेसची सुरक्षा व्यवस्था परत रिव्ह्यू करण्यात आली. टेकडीवरच्या त्या जुन्या हवेलीला कायमचं टाळं लावण्यात आलं. पॅलेस आणि हवेलीमधले सगळे छुपे भुयारी मार्ग शोधून काढून विटा सिमेंटनी भरून टाकले गेले. आजपर्यंत त्या शहरावर एखाद्या अनभिषिक्त सम्राटासारखं राज्य करणारा तो पॅलेस फक्त काही एक तासातच एकदम भनंग भिकारी झाला होता. महालाच्या आतमध्ये काम करणाऱ्या नोकरांनाही आता त्या घरात राहणं नको झालं होतं. यांची कपट कारस्थाने आता त्यांनाही सहन होत नव्हती. पण जाणत होते ते त्याला नाही आवडणार पॅलेस सोडून गेलेलं. जरी त्याने उघडपणे सांगितलं होतं की त्याला त्यांची अजिबात पर्वा नाही, तरीही हृदयात कुठेतरी अजूनही ओलावा बाकीच होता. इतका क्रूर असूनही आपल्या परिवारा इतका क्रूर तो अखेरपर्यंत बनूच नाही शकला. राहिले तिथेच ते बिचारे आपलं मन मारून. सगळी आवराआवर होईपर्यंत बरीच वेळ झाली होती. दिवस जाऊन रात्र होत बाहेर बराच काळोख दाटला. प्रांगणात सगळ्या गाड्या कधीच तयार झाल्या होत्या. त्यातल्या काही तर आधीच पुढे निघून गेल्या होत्या. फक्त देवाईची बुगाती आणि त्याच्या बॉडीगार्ड्सच्या कार्स तिथे त्याची वाट बघत उभ्या होत्या. इथे देवाई त्याच्या बापाचा शेवटचा निरोप घेऊन दारातून बाहेर पडला. मन तर करत नव्हतं त्याचं पाठीमागे वळून बघायचं, पण शेवटी राहवलंच नाही. त्याच्या माच्या आठवणी, त्याचं बालपण, त्याचं प्रेम, त्याचा संसार, कधी काळी बहीण बाप, काका काकू म्हणवणारे त्याचे सगळेच नातेवाईक इथेच तर राहत होते. मान वळून त्याने मागे बघितलं. भरल्या डोळ्यात तो बरंच काही साठवून घेत होता. जॉनने लगेचच इशारा करून बाकीच्या बॉडीगार्ड्सना तिथून जायला सांगितलं. ही वेळ त्याची होती आणि त्यामध्ये कोणीही तिथं असणं ठीक नव्हतं. खिशातून एक पोटली काढत त्याने देवाईच्या हातात ठेवली व तिथून निघून गेला. देवाईने कधी काळी घर म्हणवल्या जाणाऱ्या त्या वास्तूवरून एक शेवटची नजर फिरवली आणि स्वतःशीच उसासा टाकत खिन्न मनाने तो मागे वळला. चालता चालता हातातल्या त्या पोटलीकडे बघू लागला. अंगठी होती ती त्याचीच, सप्तहिऱ्यांची. त्या 7 जणींचं घर, त्यांचं अस्तित्व, पण आता एकदम रिकामी आणि पांढरी शुभ्र. त्याही निघून गेल्या होत्या ना त्याच्या आयुष्यातून कायमच्या. त्यानेच तर त्यागलं होतं त्यांना आणि आता त्या रिकाम्या खड्ड्यांच्या पोकळीत त्यांना शोधायचा व्यर्थ प्रयत्न करत देवाईने ती अंगठी परत आपल्या बोटात चढवली.
नाही म्हणता म्हणता एक हतबल अश्रू खाली पडलाच. देवाय तसाच पुढे बघून चालायला लागला आणि तिथे त्या पांढऱ्या शुभ्र हिऱ्याच्या अंगठीत हळूहळू लाल रंग चढू लागला. तो गेटपाशी पोहोचतो न पोहोचतो तोच गार्डनमधले दिवे झापझूप करू लागले आणि फक्त काही क्षणातच पाठीमागून तीच रागीट घुरघुर कानी ऐकू आली. मृतकर्णिका? कसं काय? देवाई आश्चर्याने स्वतःशीच बोलला. शतकानं शतकांच्या बेडीतून मुक्त झाल्या होत्या त्या 7 जणी. अजस्र अमर्यादित शक्तीच्या स्वामिनी असणाऱ्या त्यांना परत अंकित करून बंधनात बांधणं शक्यच नव्हतं. ते पण काहीच न करता. मग कसं काय त्या परत? देवाई रक्ताने भरलेल्या त्या अंगठीकडे बघत होता आणि एकदा झाडीतून बाहेर पडत असलेल्या त्या 7 जणींकडे. मृतकर्णिका, शर्विलिका, पूतना, कर्णा, मेघावती, चंडिका, रक्तमेधिका. आनंद तर खूप झालेला त्यांना बघून, पण परत त्यांनी त्याची गुलामी स्वामित्व का स्वीकारलं? मोठ्या मुश्किलीने मुक्त झाल्या होत्या सगळ्या शतकांच्या प्रतीक्षेनंतर आणि आता परत? भरल्या डोळ्यात आश्चर्याचे डग घेऊन तो त्यांच्याकडेच बघत होता की मृतकर्णिका रागारागाने त्याच्याकडे धावली. तिला खूप खूप संताप आला होता त्याचा. असा कसा मला स्वतःपासून वेगळं करू शकतो? स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतो? कायमसाठी गमावून बसलो होतो तुला आम्ही ठाकूर. मृतकर्णिकाने त्याच्यावर झेप घेतली आणि रागारागाने त्याला मारू लागली. पण त्या मारण्यात त्याच्यावरच्या रागावण्यापेक्षा त्याला गमावण्याची भीती जास्त होती. पण बाकीच्या 6 जणी मात्र त्याच्यावर गुरफटून गेल्या होत्या. काही केल्या त्याच्याकडे बघायलाच तयार नव्हत्या. देवाईबरोबर मानसिकरित्या एकरूप होताच त्यांचं काळीज त्याच्या दुःखाने भरून गेलं. कळलं, सगळं कळलं त्यांना. त्याचा दोषी विरजाचा दोषी, त्यांच्यानं जन्मलेल्या बाळाचा दोषी कार्तिक ठाकूर. आकाश परत त्यांच्या गर्जनांनी भरून गेलं. पायाखालची जमीन परत थरथरली. विजेच्या वेगाने त्या नुसत्या धावत होत्या त्या कार्तिक ठाकूर आणि त्या सगळ्या परिवाराचा घास घेण्यासाठी. साला, एकदाचा किस्सा समाप्त करून टाकू दे यांचा मला. मृतकर्णिका रागाने स्वतःशीच पुटपुटली. त्यांना आपल्या घराकडे, आपल्या कुटुंबाकडे असे मृत्यूचं थैमान घेऊन जाताना बघून देवाय पॅनिक झाला. तो जोरात आक्रोशला. नाही. पण त्या थांबल्याच नाहीत. वरतून त्याला बोलल्या, तू मध्ये पडू नकोस सम्राटा, आज आम्ही यांना सोडणार नाही. तू बोललास तरीही नाही. तसा देवाय जोरात कडाडला. नाही म्हणजे नाही. एक पाऊल आतमध्ये नाही. जागीच थबकल्या त्या. उंबरट्यावरूनच आतमध्ये डोकावून बघू लागल्या. आपल्या लालबडक नजरांनी आतल्या लोकांना खाऊ की गिळू करत होत्या. ए कार्तिक ठाकूर, ए बाहेर. पुतना संतापाने कडाडली. नाहीतर आम्हीच येतो, थांब तुझे लचके तोडायला, शर्विलिका बोलली. त्या 7 जणींना बोलताना बघून आतल्या सगळ्यांची हाडे गोठून गेली होती. थरथर कापत होते ते त्यांच्या डोळ्यात उतरलेलं रक्त बघून. आत्ताच्या आत्ता पाठीमागे सरा, नाहीतर मला यावं लागेल. माझ्या परिवाराकडे कोणीही वक्र नजर टाकणार नाही. देवाय ओरडला. तसं नाईलाजाने त्यांना मागे सरावं लागलं. तरी पण त्या सगळ्या ठाकूर परिवाराकडे बघून संतापाने त्या धुसफुसतच होत्या. परत हातात आला ना तर मेलाच समजा. तरी मृतकर्णिका रागाने बडबडलीच. देवायकडे न बघताच त्याच्या कारमध्ये जाऊन बसली. बाकीच्याही देवायच्या ताफ्यातील कारमध्ये चढून बसल्या. देवायच्या माणसांना त्या 7 जणींना परत आलेलं बघून आनंद तर झालाच होता, पण त्यांच्या अस्तित्वाने ते घाबरूनही गेले होते. दारात उभा राहून कार्तिक ठाकूर हे सर्व बघत होता. देवायने त्यांच्याकडे बघितलं आणि बोलला, मी माझा बाप होणार नाही, स्वतःच्याच परिवाराला मारणार नाही. देवाय गाडीत बसून निघून गेला आणि सगळा ठाकूर परिवार शर्मेने मान खाली घालून त्याच्या जाणाऱ्या वाटेकडे बघत होते. तर दुसरीकडे जन्नतमधल्या त्या भिंतीच्या रिकाम्या पोकळीमध्ये सर्जा जोरजोरात ओरडत होता. पण दूरपर्यंत त्याच्या त्या किंकाळ्या ऐकणारं कोणीच नव्हतं. तरी ते एशियन्स आपल्याला नेमून दिलेलं काम बरोबर करत होते. धडाधड शहराच्या देशाच्या कानाकोपऱ्यात माणसं उडवली जात होती. या शहरातून निघायच्या आधी देवाय कार्तिक ठाकूर आपल्या प्रत्येक शत्रूला कायमचा नष्ट करून हे शहर, हा देश सुरक्षित करून जात होता आपल्या परिवारासाठी. तिथे पद्मा आणि काकडे फायनली आपला जीव वाचून देशाच्या बाहेर पडले होते. युरोपच्या बर्फाळ रांगातून त्यांची गाडी जात होती. सुटलो एकदाचे असेच काहीसे भाव होते त्यांच्या चेहऱ्यावरचे. पण तेवढ्यात पद्माच्या फोनवर एक मेसेज आला, टाइम अप, आणि दुसऱ्या क्षणी गाडी बूम करून हवेत चिंदड्या होत 20 फूट वर उडाली. आणि इथे देवायने डोळे
किंचित शांततेने मिटले. त्याचं जेट परत भामरागडच्या दिशेने जात होतं, त्याच्या घराकडे, त्याच्या जानकडे. स्थळ भामरागड. ते महायुद्ध झाल्यापासून राज आणि पवन घरी परतलेच नव्हते. आणि काय म्हणून परततील? घर, एक परिवार म्हणून एक जी संकल्पना असते तीच या युद्धाने संपुष्टात आणली होती. कसली रक्ताची नाती आणि कसलं काय, सगळंच संपलं होतं या युद्धाने. ना राज हवेलीत परतला होता, ना पवन त्याच्या घरी. रानासा आणि भोला पण त्यांना बोलवायला आले नव्हती. कधी कधी पवनची मासा किंवा पन्नामास यायच्या आणि दोघांच्या डोक्या तोंडावरून मायेने हात फिरवून जायच्या. खरं तर आता त्या दोघांनाच भामरागडमध्ये राहायचं नव्हतं, पण पाय अडकला होता ह्याच मायेत आणि त्या काळजावरच्या मोठ्या ओझ्यात. ती एक चुकी, त्यांचा तो महाभयंकर स्वार्थ आणि अतिशय मूर्खपणा ज्याने आज एक पतीपासून त्याच्या पत्नीला कायमचं दूर केलं होतं. एक असं मूल जे आता या जगात कधीच पाऊल टाकणार नव्हतं. आणि त्याची विरजा, तिचा काय दोष? राजच्या पापांची लिस्ट खूप मोठी होती, इतक्या लवकर संपणार नव्हती. तो भरल्या डोळ्यांनी त्या मांडवगडच्या दरीच्या दिशेने बघू लागला. हृदय तर अजून पण तिला आवाज देत होतं, पण आता समोरून प्रतिसाद मिळणार नव्हता माहीत होतं. काळीज आतल्या आत स्वतःच्या चुकांमुळे जाळलं जात होतं. एक तीच तर निरपराध होती ह्या सगळ्यात, आणि आता तीच. डोळे भरून गेले होते आसवांनी. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.